समर्थ डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेले आहे. शनिवार आहे, गणेशजींचा संकष्टी आहे, त्याच्यामुळे प्रथम म्हणजे तो तुझला म्हणून आपल्याला गणेशजींना आज दुर्वा आणि फूल द्यायचे आहे. त्यांचे आवडते मोदक असतील तर तुम्ही मोदक द्या, लाडू द्या. त्यांचा आवडता पदार्थ आहे आणि त्याला प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटा. आज गणेशजींच्या मंदिरामध्ये नक्कीच जा. आज गणेश स्तुती वाचा, गणेश स्तोत्र वाचा, जरी शनिवार असला तरी. कारण आजच्या ह्या मंगळाच्या आणि या शनी ध्येया किंवा ज्यांची शनी यात्रा चालू आहे ह्यांच्यासाठी गणेश बाप्पा आपल्याला काहीतरी चांगली सिद्धी देईल आणि रिद्धी सिद्धींना नमन करून आपला दिवस सुरू करा. शनिवार आहे, शनी देवताची हनुमंताची आपल्याला तेवढीच पूजा करायची आहे. शनिवार आहे त्याच्यामुळे आपल्याला शिवांना शिवलिंगावर जल आणि काळे तीळ व्हायचं आहे. काही नाही जमलं तर थंड पाणी व्हायचं आहे. काळे उडीद तुम्ही तिथे अर्पण करा. काळी उडदाची डाळ अर्पण करा. काळे तीळ अर्पण करा. थोडस सुकं तेल म्हणजे राईचं तेल थोडं शिवपिंडावर तुम्ही अर्पण करा. त्याचप्रमाणे शनी देवताला आज काळे वस्त्र किंवा काळे तीळ आणि तिळाचं तेल अर्पण करा. हनुमंताला सुद्धा तेल अर्पण करा आणि हार घाला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दर शनिवारी किंवा जितके पण न्यूमरोलॉजिस्ट किंवा जितके पण ओकल सायन्स वाले आहेत ते सांगत असतात. तेच तेच तुम्हाला असं वाटतं की सारखं सारखं तेच का सांगतात, पण तीच भक्ती आहे, तेच आहे जे देवांना आपल्याला द्यायचं असतं वारानुसार, त्यांच्या दिनानुसार, तुमच्या क्रमानुसार. आता ह्या सगळ्या घटना घडत आहे. आम्ही दरवेळेला सांगतोय की शनीची ध्येया चालू आहे किंवा ज्यांना 7.5 चालू आहे किंवा ज्यांचा मंगळ भारी आहे, हे वर्ष मंगळाचं भारी आहे, त्याच्यामुळे होणाऱ्या आजूबाजूला जे चेंजेस आहे, बदल आहे तुम्हाला दिसून येतं. यापुढे पण खूप होणारे ऍक्सिडेंट्स आहे, भूकंप आहे, वादळ आहे, पॉलिटिकल मध्ये चेंजेस आहे, शेअर मार्केटचे चेंजेस, अप अँड डाऊन, सोन्याचा भाव वर खाली, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वर्षात होणारच. तब्येत खराब होणे, हार्टचा शुगरचा प्रॉब्लेम होणे, परत ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम, पोटाचे प्रॉब्लेम्स होणे, ह्या सगळ्या याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या आम्ही रेमेडीज सांगतो किंवा आम्ही जे सांगतो ते थोडं का होणार तुम्ही करत राहा. पिंपळाला जल द्यायचा आहे किंवा निमुरीच्या झाडाला आणि कडुलिंबाच्या झाडाला जल द्यायचा आहे, केळीच्या झाडाला जल द्यायचंय. कारण ते आपल्याला असं वाटतं ही झाडं ह्यांना आपल्याला का करायचं, पण ते एक देवरूपी आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला आपल्या राशींना आपल्या ग्रहांना त्याचा खूप इफेक्ट होतो. आणि हे ओकल सायन्स आहे, हे जस्ट आम्ही बोलतोय म्हणून तसं नाही. तर दुसरी गोष्ट आहे, तुमचा प्रयत्न पण, तुमच्या कामात यश येण्यासाठी तुमचे प्रयत्न फार महत्वाचे आहे. तुमचा ओरा चांगला ठेवण्यासाठी तुम्ही चांगलंच बोला. कुणाचं वाईट मनात आणू नका, वाईट शब्द बोलू नका, शिव्या गाळ्या देऊ नका, ज्याच्याने तुमचा राग कंट्रोल राहील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं, मेनिफेस्ट करणं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. कूल डाऊन राहणं ह्या वर्षाची फार गरज आहे. आणि त्याच्यासाठी कूल डाऊन राहण्यासाठी थोडं लवकर उठून थोडं 10 मिनिटं मेडिटेशन करा किंवा 10 मिनिटं तुम्ही निस्तब्ध न विचार करता बसून राहा, अथुराच्या बाहेर येऊन, ज्याच्याने तुमच्यामध्ये पॉझिटिव्हली एनर्जी तयार होते. आणि ती एनर्जीच म्हणजे आपली शक्ती आहे. मानसिकता, शारीरिकता आपल्यामध्ये ती धरून ठेवते. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचा सदुपयोग करा. श्री स्वामी समर्थ.